तन्मय घे ना फोन. नाही. तन्मय प्लीज. मला मान्य आहे की राया जबडेचं नाव ऐकून सुद्धा तुला त्रास होतो, पण तन्मय आज सकाळी जे काही घडलंय ना त्यानंतर काही दिवस तरी तुला हे सगळं सहन करावं लागणार आहे. तन्मय प्लीज फोन उचल, नाहीतर कट होईल तो. हॅलो तन्मय, अरे नंदिनी पुन्हा कुठेतरी निघून गेले. मग मी काय करू? मी काय बॉडीगार्ड आहे का तिचा? हे बघा, सारखं सारखं इथे फोन करत जाऊ नका प्लीज. तिच्या मागे सारखं सारखं फिरायला आम्ही काय रिकामटेकडे बसलो नाही आहोत. हे आता या नंदिनीला कुठे शोधायचं? काय झालं तन्मय? अगं काय नाही ग, या दोघांची नेहमीचीच नाटकं आणि ती अजून वाढत चालली आहेत. आता तर काय की नंदिनी घर सोडून कुठेतरी निघून गेली. तन्मय, कदाचित खरंच ती नसेलही घरात. तू असं बोलायला नको होतं. आरोही, या अशा माणसांबरोबर ना असंच बोलावं लागतं, नाहीतर त्यांना कळत नाही. आणि आरोही, तुला लिहून देतो मी, ही नंदिनी ना काहीतरी जबरदस्त प्लॅन कर. नाम्या, काय रे अजून झोपला नाहीस तू? नाही ताई, ते जरा बोलायचं होतं. नाम्या, अरे बोल ना. पैसे हवेत का तुला? नाही, तसं नाही ताई. ते नंदिनी मॅडम, ते नंदिनी, तिचं काय? बोल पटकन. तन्मय थांब ना, थांब. नाम्या, काय झालंय बोल ना. नंदिनी मॅडम मोठा गेम खेळतात तुमच्याशी. गेम? हे तुला कसं कळलं? त्यांच्याच सांगण्यावरून मी इथे कामाला लागलो. इथल्या सगळ्या खबरी मी नंदिनी मॅडमना दिल्या. त्या बदल्यात त्यांनी मला भरपूर पैसे दिले. नाम्या, हे सगळं खरं बोलतोस तू? हो ताई, देवा शपथ खरं बोलतो. तन्मय, तन्मय थांब. नाम्या, हे सगळं कधीपासून सुरू आहे? हे बघ, म्हणजे मी कामाच्या शोधात असताना तुला हे सगळं करताना लाज नाही वाटली? पैसे, त्या पैशांसाठी आंधळा झालो होतो मी. काय बरोबर, काय चूक, काही कळत नव्हतं. पण जेव्हा मला असं वाटलं की आता सांगावं, पण धीरच झाला नाही माझं. तन्मय, निक, परत तोंड दाखवू नकोस. निक. नाम्या थांब. आरोही, अगं तन्मय, शिक्षा देणं खूप सोपं असतं, माफ करणं तेवढंच कठीण. आणि तसंही त्याला त्याच्या चुकांचा पश्चाताप झालाय ना आता. मग अजून दुसरी काय शिक्षा देणार होता पण त्याला? मला खात्री आहे
नाम्या पुन्हा कधीच चूक करणार नाही. नाम्या जा आज जाऊन झोप. उद्या सकाळी लवकर उठायचंय. काम आहेत की नाही? हरवी हे काय केलंस? त्या नंदिनीने अजून पैसे देऊन ह्याला परत काहीतरी असं करायला सांगितलं तर? पैशापेक्षा प्रेमाची ताकद जास्त असते हे कळलंय आता नाम्याला. त्यामुळे यापुढे कधीच चुका करणार नाही तो. तन्मय, आणि आता नंदिनी विषय पुरे झाला. उद्या ऑफिस आहे की नाही? चल जाऊन झोपूया आता. तन्मय प्लीज. माझी काळजी घेणारं कोणीच नाही. मग माझी मीच मोठी झाले. सिरियसली हो, मी फोन करेन. बाय. नंदिनी, अगं न सांगता कुठे गेली होतीस? आणि बाहेर कोणाशी बोलत होतीस? पप्पा असं काय करताय? मी तुम्हाला व्यवस्थित इन्फॉर्म करून गेले होते. कठीण आहे तुमचं. वया परत वे सगळं विसरत चाललाय तुम्ही. अहो, मी तन्मय बरोबर नव्हते का गेले डेटवर? आम्हाला एवढी मजा आली माहितीये. म्हणजे डॉक्टर म्हणतात तसं नंदिनीचं मानसिक संतुलन खरंच ढासळलंय. पप्पा तुम्ही ऐकता ना मी काय बोलतेय? हो हो. मग आम्ही ठरवलं की एका मस्त रेस्टॉरंट मध्ये डिनर करायचा. मग डिनर केला. मग हातात हात घालून दोघं लॉंग वॉक वर गेलो. एवढी मज्जा आली ना. मी त्याला सांगितलं की आता यापुढे रोज रात्री आपण वॉक करायला जायचं.
त्याला इथे पटलं आणि मग आता तोच इथे ड्रॉप करायला आला होता मला. पण नंदिनी, मला तर कोणीच दिसलं नाही आणि तू तर एकटीच. एकटी नाही पप्पा, तन्मय आता मला कधीही एकटीला सोडणार नाहीये. तो नेहमी माझ्या बरोबरच राहणार आहे. तुम्हाला ना काही इंटरेस्टच वाटत नाहीये माझ्या बोलण्यात. जाऊ दे ना, मी झोपायला जाते, मला खूप झोप येते. तुम्ही पण झोपा लवकर. अगं गुड नाईट. नंदिनी, नंदिनी तन्मयसाठी एवढी वेडी झाली की आता ती त्याच्यापासून लांब राहूच शकणार नाही. पण तन्मयला ही गोष्ट कशी पटवून द्यायची? तो तर मला अजिबात भीक घालत नाही. मग या सगळ्यावर उपाय तरी काय? नंदिनी एवढ्या उशिरा का फोन करत असेल? तिला पुन्हा वेड्याचा झटका तर आला नसेल ना? अरे बापरे, तसं असेल तर बिचारा तन्मयला पुन्हा तिला शांत करावं लागेल. काय करू? उचलू का मी फोन? हॅलो. आरोही, तन्मयचा फोन तू का उचललास? अगं ते तन्मय काय झालं तन्मयला? ही ओके ना? हो हो, तो झोपलाय आता. झोपला इतक्यात? मला वाटलंच होतं. तरी मी त्याला सांगत होते नको एवढा ड्रिंक घेऊ, पण माझं ऐकलंच नाही. तो एवढा खुश होता ना आज की मी काही बोलू शकले नाही. नंदिनी, तू काय बोलतेस? तन्मयने ड्रिंक केलं होतं आज? हो, आम्ही डिनरला गेलो होतो ना तेव्हाच. थोड्या वेळापूर्वीच मला ड्रॉप करून परत गेलाय तो. हॅलो. अगं काय बोलतेस तू? तन्मय तुझ्या सोबत होता? हो आरोही, माझ्या सोबत होता. आणखी कोणासोबत असणार? त्यांनी ना मस्त डिनर प्लॅन केला होता आज. मला सरप्राईज दिलं. डेट वर घेऊन गेला होता मला. आणि तुला माहितीये, आम्हाला दोघांना एवढी मज्जा आली. तन्मयने माझी सगळी हाऊस पुरवली. आधी मस्त रेस्टॉरंट मध्ये डिनर, मग लॉंग वॉक. आरोही, असं वाटत होतं ना की हे क्षण कधी संपूच नये. आरोही, ऐकतेस ना? हो हो आहे. नाही, मी विचार करत होते की तू जे काही सांगतेस त्यातलं तन्मयने मला काहीच सांगितलं नाहीये. मे बी त्याला तुला हर्ट करायचं नसेल. पण तुला माहितीये काय गंमत झाली? तन्मयला ना सेल्फीज काढायचा नव्हता, पण मला आम्हा दोघांचा एक छान सेल्फी काढायचा होता. मग मी माझा हट्ट पूर्ण करायलाच लावला. आम्हा दोघांचा एक खूप क्यूट सेल्फी काढलाय. मी तो तुला फॉरवर्ड करते, तू बघ आणि मला सांगा कसा वाटतोय. तन्मय तर संध्याकाळीच घरी आलाय. मग ही कोणाबरोबर गेली होती? आता हे काय नवीन नाटक आहे नंदिनीचं? हॅलो आरोही. हॅलो. अगं तुझ्याशी बोलते मी. नंदिनी, पण तन्मय मला ह्यातलं काहीच तन्मयनी सांगितलं नाही, बरोबर ना? कसं सांगणार तो? कदाचित त्याला हे सगळं सिक्रेट ठेवायचं असेल. आणि आरोही, आय एम सो सॉरी. मलाही तुला हर्ट करायचं नव्हतं, पण मी जर गेले नसते तर तन्मयला किती हर्ट झालं असतं. आता त्याला सतत माझ्या बरोबरच राहावंसं वाटतं.
मी हवीशी वाटते त्याला मी तरी काय करणार. पण तुला आता या सगळ्याची सवय करून घ्यावी लागेल हा? नंदिनीचं मानसिक संतुलन खरोखरच बिघडलंय का, की हे पुन्हा तिचं एखादं नवीन नाटक आहे? हे प्रकरण अजून गंभीर होण्याआधीच त्याचा सूक्ष्मोक्ष लावावा लागणार. नाही नाही, हा तुझा निर्णय मला अजिबात पटलेला नाहीये. आई, पण मी पूर्ण विचार करूनच हा निर्णय घेतलाय. तसं असेल तर तू चुकीचा विचार करतेस. तुला माणसांची पारख नाही असंच म्हणायला हवं. नंदिनी आणि राया एवढा मोठा डाव खेळतायत आणि त्यांच्या घरी जायचं म्हणतेस तू? आई, अहो, नंदिनी वेड्याचं सोंग घेऊन आपल्याला फसवतीये की खरंच तिची मानसिक अवस्था नाजूक आहे, ह्याची मला शहानिशा करायची. पण का, कशासाठी? आपले संबंधच काय तिच्याशी? संबंध आहे आई. तन्मयला ज्या ज्या गोष्टींचा आणि व्यक्तींचा त्रास होतो त्या सगळ्याशी आपला संबंध आहे. आणि नंदिनीचं हे असलं वागणं वाढत गेलं नाही तर ते तन्मयसाठी घातक ठरू शकतं. त्यामुळे खरं काय हे मला लवकरात लवकर शोधून काढायचं आहे. आणि नंदिनी जर वेडं असल्याचं नाटक करत असेल ना, तर तिचं हे नाटक सगळ्यांसमोर मी उघडं पाडेन. तिला जर खरंच काही प्रॉब्लेम असेल तर माणुसकीच्या नात्याने तिला मदत करणं हे माझं कर्तव्य आहे. अगं, त्या नंदिनीची योग्यता तरी आहे का तेवढी? आई, अहो, प्रश्न योग्यतेचा नाहीये, तिने आपल्यावर केलेल्या उपकारांचा. त्यावेळी जर नंदिनीने आपल्या तन्मयला त्या कुणाच्या आरोपातून निर्दोष मुक्त केलं नसतं ना, तर आज तन्मयचं अख्खं आयुष्य उद्ध्वस्त झालं असतं. कदाचित तिने केलेल्या उपकारांची परतफेड करण्याची संधी मला मिळते असं मी समजेन. अगं, ती कशी माणसं आहेत? तुझ्या जीवावर उठली होती ना ती, आणि त्यांच्याच घरात जातेस तू एकटी? नाही नाही, मी नाही तुला जाऊ देणार. आई, अहो, हीच तर माझ्या प्रेमाची खरी परीक्षा आहे. यात जर मी उत्तीर्ण झाले ना, तर तन्मयच्या मागे लागलेली ही पीडा कायमची दूर होईल. आणि माझी अगदी खात्री आहे. आई, आता तुमच्याकडून मला फक्त एकच मदत हवी आहे. कसली? हे सगळं तन्मयला कळू देऊ नका. नाही आरोही, नाही नाही. आई, प्लीज, माझ्यासाठी. अगं, पण तू प्लीज आई. येते मी. सांभाळू. हो डॉक्टर. नाही नाही, अहो, पण काळजी वाटणारच ना. हो 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 हो, मी नंतर बोलतो. आरोही, तू इथे अचानक? नंदिनी कुठे आहे? नाही, म्हणजे मला काळजी वाटत होती तिची, म्हणून मुद्दामूनच आली तिच्या तब्येतीची चौकशी करायला. सांगा ना, कुठे आहे ती? झोपलीये का? नाही, वरती रूम मध्ये आहे तुझ्या.
तुमची काही हरकत नसेल तर मी भेटू शकते का तिला? आई, आनंद काका म्हणत होते की आरोही कुठेतरी बाहेर गेली. हा, पण म्हणजे कुठे गेली ते काय मला माहिती नाही. तुला काय सांगून गेली? नाही. तिचा फोन पण स्विच ऑफ आहे. आरोही कुठे गेले ते तन्मयला सांगू का? पण आरोहीने सांगू नका असं म्हटलंय. ही आरोही सकाळी सकाळी कुठे गेली असेल? हे हिचं असं वागणं काय कळतच नाही आता मला. नाही, हे बघ तन्मय, आरूला मी चांगलं ओळखतो. ती असं काय वागणार नाही. आणि ती जे काय वागली असेल ना, त्याच्या मागे काहीतरी परफेक्ट कारण असतं. हो तन्मय, तू जा ऑफिसला. अरे हाय, काय म्हणतेस तू? तू काही घेणार? चहा, कॉफी? नाही नाही नंदिनी, खरंच काही नकोय मला. आज नंदिनी तर एकदम नॉर्मल वागते. मग काल तिला काय झालं होतं?